चक्रवर्ती चक्रवर्ती आहे की चक्रवर्ती येतो त्याला मला माहित नाही. पण मिथून आहे की नाही, इथून तिथून मिथून एक टाइम होता की स्टारडम होता, सगळं होता. आता तो बीजेपीत गेला, त्याची चिप चोरीली गेली. फडणवीस साहेब बोलले होते राहुल गांधी चिप चोरीली गेली, मिथूनची चिप चोरीली गेली. आता मिथून काय म्हणते माहिती आहे काय, म्हणते बांध बांधला सगळे भारतीय लोक त्यात मुतले तर पाकिस्तान वाहून जाईल. अबे भोसडीच्या, तू या पिक्चरचे जे हिरो ऍक्टर लोक आहेत ते रमीची ऍड करतात. त्यांना देश बर्बाद नाही होऊन राहिला. एक बांध त्यासाठी बनवते, पूर्ण ऍक्टर लोक वाहून गेले पाहिजेत. अबे हरामपणाची एक हद असते, ते हद तुम्ही लिमिट क्रॉस करणं लावले. काय स्टेटमेंट देऊन राहिले तुम्ही, काय काय येऊन जाऊन ते पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान. चीनच्या इकडे पाय बरं जरासा, अमेरिकेकडे पाय बरं, तो देश कुठं गेला. तिचं युथ काय एआय टेक्नॉलॉजी ते ना विकसित केली हराम करो हो. आणि तुम्ही मुतून पाकिस्तान म्हणजे वाहून जाणार आहे म्हणतात, सुनामी येईल. मिथून वय झालं तुया, त्या बीजेपीच्या नादाला लागून तुया जो राहिलाच वेळेला स्टारडम आहे ना, तो गमवू नको, मातीत नको घालू. कसं आहे माहितीये काय, इच्छी जनता जागृत नाहीये. मेन म्हणजे काय माहितीये काय, इच्छे ऍक्टर लोक सांगतात रमी खेळा, इच्छा क्रिकेटर सांगते ड्रीम इलेव्हनवर सट्टा लावा. मूर्ख जनता आहे हे. इच्छे ह्या देशाचं भलं होणे नाही, येले जागृत करण्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज डबल या लागेल, तरी हे जागृत होणार नाहीत आता. कारण की याच्या बुद्ध्या भ्रष्ट व्हायला. मराव हा दिमाग क्या क्रांती लाएगा. चीननं एआय टेक्नॉलॉजी बनवली. एआय तिचा तरुण असा रस्त्यावर फिरत नाही, तिथं सेल्फ डिसिप्लिन आहे. सगळे लोक आपापलं व्यवस्थित हे करतात. इथं काय, तो फुटपाथवर जे झोपेला त्याच्या अंगावर गाडी घालणार लोक आहेत इथं. कारण की शॉर्टकट, लवकर, घाई. पण मिथून सारख्या ऍक्टरला एक प्रश्न विचारायचा आहे फक्त, की सुनामी आणून पाकिस्तान वाहून काय फायदा होणार आहे. पण पाकिस्तान वाहून गेलं, तुझा फायदा काय त्यात, भारताचा फायदा काय त्यात. येऊन जाऊन त्या पाकिस्तानच्या मागे लागेल राहता तुम्ही. चीनच्या इकडे पाहावं जरासं. आपल्या 2 वर्ष पाठीमागे ते स्वातंत्र्य भेटले त्या चीनले. आज चीन कुठं आहे. जपान ज्याच्यावर अणुबॉम्ब पडला होता, ते जपान आज कुठच्या कुठी आहे. आपण कुठे आहो. आपण ह्या पक्षातून त्या पक्षातून, त्या पक्षातून त्या पक्षातून, त्या पक्षातून परत मग वापस म्हणतात घर वापशी. असं हाणायला पाहिजे नाही नागळं करून. मिथुन म्हणते एक बांध बनाएंगे और उसमें 140 करोड़ जनता को मुताएंगे. बस तेवढंच काम बाकी आहे आम्हाला मुत्याचं. काय अरे बेळा गर्क करून टाकेला ह्या देशाचा तुम्ही. हसा येते यार तुमचे स्टेटमेंट ऐकून कधी कधी, की असं वाटतं असं की याला एक सगळीच मोठी चालना देणार आहे तो म्हणजे इच्छा मीडिया. मूर्ख मीडिया. मूर्ख मीडिया तर मूर्ख आहे, पण इच्छी जनताही मूर्ख आहे. तुझ्या पिक्चर मध्ये काय चालू आहे, ते अक्षय कुमारचा एक सीन बघितला मी आता, ते हाऊसफुल 5वा पिक्चर आला तो. त्यात ते पोरगी हात वरती करते, त्या स्कर्ट वरती जाते. तुम्ही बैले पूर्ण नांगळ करायच्या मागे लागेला बॉलिवूडवाले. त्याच्यावर तुम्ही काही बोलणार नाही. तुमचे ऍक्टर लोक रमी खेळायला सांगतात हरामखोर. तो अजय देवगण, जुबा, केसरी, कितीतरी कोट्यावधी रुपये ते रेल्वे स्टेशनवरचे जे प्लॅटफॉर्म साफ करायला राहिले त्यावर कितीतरी कोट्यावधी रुपये खर्च होतात. तुम्ही तिकडे लक्ष देणार नाही. तुम्ही लक्ष कुठे देणार, पाकिस्तानवर. पाकिस्तान हाय काय पाकिस्तान. पाकिस्तान मित्र बनवा ना पाकिस्तान आले, शत्रू बनवण्यापेक्षा. पण तुम्ही येऊन जाऊन पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान. मी पाकिस्तान प्रेमी नाही बरं. कोणी म्हणे का बाबा तू पाकिस्तानी प्रेमी आहेस की, अजिबात बी नाहीये. कारण की पाकिस्तान ही कुरापती करते. चीन तेले, अमेरिका या गोष्टी. ज्या दिवशी पाकिस्तान सुधरील ना, देशात सगळ्या देशामध्ये पाकिस्तान एक असं राष्ट्र बनून जाईल की लोक म्हणते नाही पाकिस्तान सारखं राष्ट्र पाहिजे. पण काय दिशा ही नाही सध्या. ज्या दिवशी दिशा भेटेल ना त्या दिवशी सगळे सुधारतील. पण आमचा काय गळी म्हणते, आमचा मिथून म्हणते 140 करोड लोक मुतवा. बस तेवढंच काम बाकी आम्हाला मुत्याचं आता. मिथून चक्रवर्ती